सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा घसरण। सोन्याचे दर 700 रुपयांनी तर चांदी 2500 रुपयांनी घसरली। खरेदीदारांना दिलासा। त्यांनी राजकारण करत राहावं, आम्ही फक्त विकास करू। विरोधकांच्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं ट्विटरद्वारे प्रत्युत्तर। क्रॉस वोटिंग प्रकरणी चर्चेत आलेले काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर मुंबईकडे रवाना। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार खोसकर यांची भूमिका। मावळचं तळेगाव रेल्वे स्टेशन दारुडे आणि फुकट्यांचा अड्डा। इतर प्रवाशांना नाहक त्रास। प्रवाशांनी तक्रार करताच पोलिसांनी दारुड्यांना हुसकावलं। शिर्डीत कोयत्याचा धाक दाखवून एकाला लुटलं। अज्ञात आरोपींवरती पोलिसात गुन्हा दाखल। कोयता गँगमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। नाशकाट बनावट दिव्यांग प्रमाणपत्र धारक कर्मचाऱ्यांवर होणार कडक कारवाई। जिल्हा परिषद प्रशासनाने बोलावली बैठक। कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले। पुण्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांबाबत जिल्हा परिषद अलर्ट मोडवर। शिक्षकांच्या प्रमाणपत्राची तपासणी सुरू। उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। सकाळी 11 वाजता घेणार पत्रकार परिषद। काल झालेल्या काँग्रेस नेत्यांच्या भेटीनंतर पत्रकार परिषदेला विशेष महत्त्व। पूजा खेडकर प्रकरणी आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी। आयएएस पद रद्द केल्यानंतर दाखल केली होती रिट याचिका। बांगलादेशात नव्यानं निवडणुकीचा मार्ग मोकळा। हिंसाचारात आतापर्यंत 440 जणांचा मृत्यू। नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस होणार अंतरिम सरकारचे प्रमुख।